अभिनव मार्ग उपस्थितीचा। नमस्कार, मी प्रदीप जोशी। आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी। मित्रांनो, आजकाल शालेय उपस्थिती हा चिंतेचा विषय बनला आहे। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो, शालेय उपस्थिती दिवसेंदिवस घटत चालली आहे। त्यावर विविध उपाय योजना सुचवल्या जात आहेत। केनियामधील एका शाळेने विद्यार्थ्यांचा रोजचा शाळेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी एक सुंदर उपक्रम राबवला आहे। त्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गावर सावली असलेले पादचारी मार्ग आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारल्या आहेत। अनेक विद्यार्थी रोज कडक उन्हात लांब अंतर चालत शाळेत जातात, ज्यामुळे त्यांना थकवा आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो। या उपक्रमामुळे त्यांना सावली मिळते, तसेच वाटेत पाण्याचे ठिकाण असल्यामुळे ते थोडा आराम करून पुढचा प्रवास करू शकतात। हे मार्ग स्थानिक हवामान लक्षात घेऊन मजबूत आणि टिकाऊ पद्धतीने तयार करण्यात आले आहेत। पाण्याच्या ठिकाणी मुलांना थांबून पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि ऊर्जा पुन्हा मिळवणे शक्य होते, ज्यामुळे उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढण्यासही मदत होते, कारण आता त्यांचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित झाला आहे। शिक्षण फक्त वर्गातच नाही, तर त्या वर्गापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातही सुधारणा करणे किती महत्त्वाचे आहे, हे या उदाहरणातून दिसून येते। केवळ शाळेचा ड्रेस कोणता असावा, शाळेत मोबाईल वापरावा की नाही, पोषण आहार काय असावा, दप्तराचे ओझे किती असावे, आठवड्यातून 5च दिवस शिकवावे का, या प्रश्नाबरोबर विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा मार्ग कसा सुकर होईल हे देखील पाहिले पाहिजे। मला केनियाचे उदाहरण योग्य वाटते। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा। धन्यवाद।